हॅलो फ्रेंड्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण गायडन्स सिरीजमधलं आत्ता खूप महत्त्वाचं लेक्चर बघणार आहोत. ऑप्शनल संदर्भात ऑप्शनल कसा सिलेक्ट करावा. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो, त्यांच्यासमोर ही खूप मोठी समस्या असते की ऑप्शनल कोणता सिलेक्ट करावा. कारण ऑप्शनल रिअल गेम चेंजर आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण विद्यार्थी बरेच कन्फ्युजनमध्ये असतात ऑप्शनल कसा सिलेक्ट करायचा. तर त्याच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. ही माझ्याबद्दलची माहिती आहे फ्रेंड्स. मी निहाल कोरे 2022 सालचा UPSC टॉपर आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना 2018 पासून मेंटरशिप दिलेली आहे. मी NLP कोच म्हणून काम करतो, त्याचबरोबर माइंड कोच, लाईफ कोच आणि मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा काम करतो. चला मग आजच्या लेसनला आपण सुरुवात करूयात. ऑप्शनल सिलेक्शन स्ट्रॅटेजी. ऑप्शनल सिलेक्शन का महत्त्वाचं आहे? ऑप्शनलचा डिसिजन खूप महत्त्वाचा आहे, गेम चेंजर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं तुम्ही ऐकलं असाल की काही सिनियर ॲस्पिरंट्सचं तुम्ही बघितलं असेल की ऑप्शनलमुळे माझा खूप प्रॉब्लेम झाला. मीन्स नंतर बरेच विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा हे ऐकलं असेल की मीन्स झाल्यानंतर की अरे ऑप्शनलला थोडे मार्क्स यायला पाहिजे होते, की मग इतका महत्त्वाचा इम्पॅक्ट आहे ऑप्शनलचा सिलेक्शनमध्ये. ऑप्शनल तुमचं सिलेक्शन ठरवेल, ऑप्शनल तुमचं रँक ठरवेल, ऑप्शनल तुमची पोस्ट ठरवेल आणि ऑप्शनल तुम्ही लिस्टमध्ये आहात की नाहीत हे सुद्धा ठरवेल. इतका महत्त्वाचा टॉपिक आहे ऑप्शनल. तर त्याच्या संदर्भात आपण खूप सजग असलं पाहिजे आणि त्याच्यात ती निवड करताना ते काही पॅरामीटर्स असले आपण चर्चा करूयात, जेणेकरून आपल्याला सोपं होईल ऑप्शनल सिलेक्ट करणं. ठीक आहे. आता प्रश्न काय असतात विद्यार्थ्यांसमोरचे, खूप कन्फ्युजन का होतं बघा. कोणतं ऑप्शनल घेऊ हा पहिला प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडतो. आणि आता MPSC सुद्धा UPSCच्या धर्तीवर डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळं हा प्रश्न खूप गंभीर बनला आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की आता ऑप्शनल कुठला घेऊ. बरेच विद्यार्थी अभ्यास सुरू केलेले आहेत, पण अजून ऑप्शनलच्या बाबतीत गोंधळ आहे त्यांचा की मी आता ऑप्शनलचं काय करायचं. GSचा त्यांनी अभ्यास सुरू केलेला आहे, खूप चांगला GSचा त्यांनी ग्रीप पकडलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं प्रिपरेशन चालू आहे. बट अशा परिस्थितीत सुद्धा असे बरेच विद्यार्थी गोंधळलेले आहेत. ते त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे की आता ऑप्शनल कुठला घेऊ नेमका. आता काही विद्यार्थी असे सुद्धा बघितलेले की चर्चा करून मित्रमैत्रिणींचा विचार करून त्यांनी ऑप्शनल प्रिलिमचा फॉर्म भरताना भरलेला आहे, पण जे अजून 27चा वगैरे अटेम्प्टचा विचार करतात त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी आहे माझ्या फ्रेंड्सचं आहे हे गायडन्स अवेलेबल आहे असं म्हणून त्यांनी टाकलेलं आहे, पण त्यांनी पर्टिक्युलर जे काय ॲनालिसिस आहे ते केलं आहे की नाही हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर स्कोरिंग कोणता हा एक प्रश्न असतो की बाबा ऑप्शनलच्या बाबतीत खूप अरे हा ऑप्शनलला स्कोर होतो, ह्या ऑप्शनलला खूप स्कोर होतो, ह्या ऑप्शनलला स्कोरच येत नाही. हे असे काही विद्यार्थ्यांची जास्त म्हणजे चर्चा असते की कुठला स्कोरिंगचा आहे त्यानुसारच घेऊ. पण हा पॅरामीटर लावणं अगदीच योग्य ठरेल का की फक्त स्कोरिंगच चर्चा करणे तर नाही. आणि आता तर हा रिटर्न पॅटर्न ची ही पहिली मेन्स होईल 2025च्या ह्याची आता मेन्स पहिली होईल, त्याच्यामुळे स्कोरिंगची तर चर्चा, पण तरी सुद्धा विद्यार्थी चर्चा करतात की कुठला स्कोरिंग आहे. ठीक आहे. तर ऑप्शनल स्कोरिंग नसतो, तुमचा अभ्यास जो असतो तो स्कोर डिसाईड करत असतो. ठीक. ट्रेंडिंग कोणता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेंडिंग ऑप्शनल. म्हणजे बरेच विद्यार्थी जे आहेत आता कॉलेज पासआउट झालेले वगैरे ते ह्याच्या मागे पळतात, ट्रेंड काय आहे. आणि अगदी इवन सिनियर ॲस्पिरंट सुद्धा ट्रेंडिंग ऑप्शनल फॉलो करताना दिसतात की बाबा हा ह्याचा ट्रेंड आला आहे तर हा ऑप्शनल. सो काही विद्यार्थी मी असे बघितलेले आहेत माझ्या प्रिपरेशनच्या दरम्यान की त्यांनी फक्त ट्रेंड बघून ऑप्शनल चेंज केलेलं आहे. तर ते किती घातक ठरू शकतं की मी मगाशी सांगितलं की ऑप्शनल तुमचा स्कोर डिसाईड करत नाही आहे. स्कोर तर आहे, पण तो स्कोरच्या मागे ॲक्च्युअली रिअली ऑप्शनल काय डिसाईड करतो. ऑप्शनल तुमचं सिलेक्शन डिसाईड करेल, तुम्ही लिस्टमध्ये असाल की नाही, तुमचे रँक डिसाईड करेल आणि तुमचं कुठली पोस्ट मिळेल ते डिसाईड करेल. इतका इम्पॅक्ट असताना आपण ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा करून चालणार नाही. ठीक आहे. मग ट्रेंडिंग कुठला, मग हे प्रश्न कसे वाटतात तुम्हाला. मग ह्याच्यावर कसं म्हणजे बाबा कोणता घेऊ म्हणजे ट्रेंड. मग आता हे ट्रेंड फॉलो करायचा की एक स्ट्रॅटेजिक अप्रोच आपला असला पाहिजे की ऑप्शनल सिलेक्शनच्या बाबतीत त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. मग स्कोरिंग कोणता हाच विचार करायचा. हा बाबा ह्या एका विशिष्ट वर्षी एखाद्या विशिष्ट विषयाला स्कोर दिसला म्हणून ते फक्त तो ब्लाइंडली फॉलो करायचा असं चालेल का. तर नाही. मग नेमकं कशा पद्धतीने करायचं बघूयात आपण. आता ऑप्शनल का महत्वाचं आहे त्याच्यावर मी मगाशी सांगितलं.
ऑप्शनल गेम चेंजर आहे 250 मार्क्स. ऑप्शनल पेपर 1 ऑप्शनल पेपर सेकंड 250 मार्क्स. 500 मार्क्सचं वेटेज ऑप्शनलचं आहे फक्त. बाकीचं आपण बघू. GS1, GS2, GS3, GS4 आणि SA. आता याच्यामध्ये बघा हे किती आलं. हे 250 मार्क्स, हे 250, हे 250, हे 250 आणि हे 250. आता हे झालं असं. ठीक आहे. आता प्रत्येक GSला आता हे किती आहेत बघा. GS 1 2 3 4 झालं हे बघा. आणि हा SAचा एक आपण बघू. आणि फक्त ऑप्शनल केल्यानंतर तुम्ही 500 म्हणजे तुम्हाला फक्त ऑप्शनलची तयारी केल्यानंतर म्हणजे ऑप्शनलला वेटेज किती आहे ते बघा. तुम्ही कंपॅरेटिव्हली बघा. मुद्दाम लिहिलं ते तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी, पण एक डोळ्यासमोर क्लिअर पिक्चर असावं तुमच्या की म्हणून मी लिहिलं की आता बघा फक्त ऑप्शनलमध्ये तुम्ही 500चं वेटेज आहे. आणि व्होल GSचं किती वेटेज आहे. SA थोडासा बाजूला ठेवला की SAवर सुद्धा तुमचा ऑप्शनलचा इम्पॅक्ट जातो. म्हणजे तुम्हाला जर ते फिलॉसॉफिकल essay वगैरे आलं तर इतर विषयांचं तुम्ही कशा पद्धतीने ते, पण तरी नको आपण इतर GSवर इन्फ्लुएन्स कसा आहे ते आपण सोडूया तुर्तास पार्ट. पण फक्त GSचं बघा. GS 1 2 3 4 500 आणि 500 1000 हे SAचं बाजूला ठेवूया. आणि इथं बघा फक्त ऑप्शनलचं म्हणजे किती वेटेज आहे बघा ऑप्शनलचं. म्हणून गेम चेंजर आहे. वेटेज खूप आहे ऑप्शनलचं. रँक पोस्ट आणि तुम्ही सिलेक्शन होणार का नाही. ॲक्च्युली रँक तर झालंच, पण तुमचं सिलेक्शन होणार का नाही हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं बघा. आता UPSCच्या बाबतीत तुम्हाला ते मार्कशीट वगैरे बघायला मिळतील. टॉपरचे वगैरे मार्क्स बघा. त्यांच्या ऑप्शनलचा बघा खूप बूस्ट असतात म्हणजे मार्क्स एकदम चांगले असतात ऑप्शनलला. आणि त्यामुळे बाकी GSला सगळ्यांचे ॲव्हरेज म्हणजे इतरांच्या रेंज सारखेच मार्क्स असतात बऱ्याच टॉपर्सना. तुम्ही बघा मार्कशीट एकदा तुमच्या लक्षात येईल. तर ते नॉर्मल GSचे मार्क्स सगळ्यांसारखे इतरांसारखेच असतात. पण ऑप्शनलला असे काही मार्क्स मिळतात की त्याच्यामुळे त्यांची ते रँक बदलून जाते. मग त्यांना हवी ती पोस्ट मिळून जाते. सगळ्या गोष्टी बदलतात. मग इतका गेम चेंजर आहे ऑप्शनल, इतकं वेटेज आहे ऑप्शनलचं. मग या बाबतीत आपण सिरियस असलं पाहिजे निवडताना. ठीक आहे. कुठलाही असेल तुमचा ऑप्शनल एकदा का फिक्स झाला त्याला स्टिक राहायचं. मग त्याची चांगली तयारी करत राहायचं. ठीक आहे. तर हे एवढं महत्त्वाचं असताना आपण ऑप्शनल बाबतीत हलगर्जीपणा कुठलाही करायचं नाही. शांत डोक्याने शांतपणे ॲनालिसिस करायचं आहे. माझ्या काही जमेच्या बाजू आहेत, माझ्या काही कमकुवत बाजू आहेत. सगळ्या गोष्टी म्हणजे मार्केटमध्ये मटेरियल कसं अवेलेबल आहे, गायडन्स कसं अवेलेबल आहे, हे सगळं पॅरामीटर्स लावायचे आहेत आणि शांतपणे ऑप्शनल सिलेक्ट करायचं आहे. का तर हा एवढा गंभीर विषय आहे म्हणून. ठीक आहे. मिस्टेक्स काय असतात बघा. ऑप्शनल सिलेक्शनच्या बाबतीत मिस्टेक्स आहेत बरं का. सिलेक्शनमध्ये आता अमुक हा सब्जेक्ट स्कोरिंग आहे हे विद्यार्थी ठरवतात, चर्चेतून ठरवतात किंवा मार्कशीट बघतात. आता ते मार्क मी आता सांगितलं मार्क लिस्ट बघा. तर त्याच्यातून मी तुम्हाला काय सांगितलं की GS आणि ऑप्शनल ह्याचं कंपॅरिझन करा. आता ह्याच्यात सांगितलं की एक्स हा विषय, मी आता पर्टिक्युलर ना कुठल्या सब्जेक्टचं नाही चर्चा करत, पण अमुक हा विषय ह्या म्हणजे याचा स्कोरिंग जास्त यायला लागलेला आहे. म्हणजे हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. मुलं ह्याचं कन्क्लुजन काढतात आणि मग अमुक हा सब्जेक्ट जास्त स्कोरिंग आहे तर तो घेणार. असतोही कदाचित तो स्कोरिंग, पण त्याला मी फिट आहे का, म्हणजे तो सब्जेक्ट मला करायला सोयीचा आहे का, हा पॅरामीटर विद्यार्थ्यांच्याकडून दुर्लक्षित केला जातो. हा फॅक्टर नेमका विद्यार्थी दुर्लक्षित करतात. आणि मग काय होतं की तो ऑप्शनल तर स्कोरिंग आहे ठीक आहे, पण त्याचा मला स्कोर येणं त्या ऑप्शनल घेऊन म्हटलं काय उपयोग त्याचा. आपल्याला स्कोरिंग किती आहे, स्वतःचा स्कोर किती येऊ शकतो हे ॲनालिसिस करायला पाहिजे, ना की तो ऑप्शनल किती स्कोरिंग आहे. आणि स्कोर मी मगाशी काय सांगितलं, सब्जेक्ट नाही देणार, तुमचं प्रिपरेशन देणार आहे स्कोर तुम्हाला. ठीक आहे. मग अमुक अमुक विषयाचा खूप स्कोर यायला लागलाय हा पॅरामीटर लावायचं नाही. हा सगळ्यात मोठं मिस्टेक आहे. ठीक आहे. विशेषतः नवीन जे विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतात की त्यांनी हा ट्रेंड फॉलो करतात की हा विषय स्कोरिंग आहे त्यामुळे हाच घेतो, दॅट्स इट. पण तसं करून चालणार नाही. हे बिगेस्ट मिस्टेक आहे. माझ्या मित्राने घेतलाय, माझ्या मैत्रिणीने घेतलाय. मित्रात एक मैत्रीण सुद्धा आली पण काही ते लिहिलेलं नाही, किंवा माझ्या फ्रेंड्सने घेतलाय किंवा माझ्या सिनियर्सने हा घेतला होता तर हा आहे, किंवा मी जिथं जातो, मी ज्या क्लासला जातो तिथं बऱ्याच स्टुडंट्सनी हा घेतलेला आहे. हे काही पॅरामीटर्स असतील तर तुमचा तो पॅरामीटर तुम्हाला घातक ठरतो ऑप्शनल सिलेक्शनचा. बिगेस्ट मिस्टेक आहे. ठीक आहे.
ग्रॅज्युएशन सब्जेक्ट, आता याच्याबद्दल बरेच मतप्रवाह असतील, पण आता माझा फॉर एक्झाम्पल की एखाद्या विद्यार्थ्याचा इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएशनला असेल, तर तो असं म्हणणार की मी इकॉनॉमिक्सच ऑप्शनल ठेवणार, असा अट्टहास करणार. त्याचा फायदा होऊ शकतो, पण इथं विद्यार्थ्यांची गल्लत इथं होते की विद्यापीठ स्तरावरचं जो काय विषयाचे जे हे आहे म्हणजे आवाका आहे तो खूप वेगळा आहे आणि UPSCचा आवाका खूप वेगळा आहे. ऑप्शनलमध्ये तशी गल्लत करून हा तुमची पकडच त्या विषयावर आहे, तुम्हाला इंटरेस्टच त्या विषयाचा आहे, तुमचा अंडरस्टँडिंग त्या विषयाचा चांगला असेल, तो नो डाऊट तुम्ही घेतला पाहिजे. पण निव्वळ फक्त माझा ग्रॅज्युएशनला तो सब्जेक्ट होता म्हणूनच मी तो ठेवलाय ऑप्शनल, तर ते बिगेस्ट मिस्टेक ठरते. तुम्हाला खूप त्याचं होईल म्हणजे तुमच्यावर त्याचं ते काय म्हणते निगेटिव्ह प्रकारात जाल तुम्ही, म्हणजे खूप तुम्हाला ते हजार्डस ठरेल ते ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट घेणं. प्रत्येकाला ठरेल का नाही, मी परत एकदा क्लिअर करतोय की तुमची त्या विषयावर पकड असेल, ग्रॅज्युएशनच्या दरम्यान तुम्ही त्या विषयाचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, तुमच्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगली आहे त्या विषयाची, म्हणून काय डिमांड काय ठरते, ग्रॅज्युएशनचा विषय ही डिमांड नाही ठरत, पण पर्टिक्युलर सब्जेक्टची तुमची समज किती आहे, समज किती आहे, तुमचा आवाका त्या विषयाचा कसा आहे, तुमचं नॉलेज कसं आहे त्या विषयाचं, ठीक आहे, बेसिक नॉलेज, तर ती तयारीला तुम्हाला खूप उपयोग ठरेल ना की तो ग्रॅज्युएशनचा विषय म्हणून. बरेचदा असं होतं की ग्रॅज्युएशनचा विषय असतो तर पण तो UPSCला किंवा MPSCला ऑप्शनल म्हणून ठीक राहील असंही नसतं. बरेच आपण बऱ्याचदा म्हणून बघतो बरेच इंजिनियर्स, डॉक्टर किंवा मॅनेजमेंटचे पदवीधर जे आहेत ते इकडं आपल्या ह्युमॅनिटी सायन्सचे सब्जेक्ट घेतात आणि ते क्लिअर करतात एक्झाम. तर का, तर त्यांना असं वाटतं की याची समज त्यांना कदाचित चांगली असते आणि ते चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करतात. मग आता टेक्निकल काही सब्जेक्ट असतील तर ते टेक्निकल विषयाचे तुम्ही जरी पदवीधर असला तर तो स्पर्धा परीक्षेच्या अँगलनं तो मला करता येईल का प्रॉपर, त्या वेळेचं भान आहे त्याच्यामध्ये, विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला एक्झाम क्लिअर करायच्या, बऱ्याच गोष्टी बरेच पॅरामीटर्स लावून आपल्याला ऑप्शनल सिलेक्ट करायचं. ठीक आहे, तर हे लक्षात आलं, फक्त ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आहे म्हणून तोच माझा ऑप्शनल, हा अट्टहास नाही. यापेक्षा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आहे तर तो मी किती चांगल्या पद्धतीने समजून घेतलाय, मला तो येईल का, म्हणजे ऑप्शनलच्या बाबतीत त्याचे मला फ्लो मेंटेन करता येईल किंवा त्याचं प्रिपरेशन मी चांगल्या पद्धतीने करू शकेल का. आता याच्यात एक आहे की 12वी नंतर कुणी विद्यार्थी तयारी करत असतील आणि विशेषतः सब्जेक्ट टार्गेट ठेवून मला ग्रॅज्युएशनला समजा सोशोलॉजी ठेवायचं आहे आणि सोशोलॉजीची तयारीच मी ऑप्शनलच्या अनुषंगाने करेन, ठीक आहे, म्हणजे कॉलेजमध्ये शिकता शिकता त्या संकल्पना मी क्लिअर करेन, तर ही बेस्ट स्ट्रॅटेजी राहील. ठीक आहे, पण आता ग्रॅज्युएट झालेलं आहे आणि माझ्या ग्रॅज्युएशनला तो सब्जेक्ट होता, आता तोच माझा ऑप्शनल, हा अट्टहास करायचा नाही. शॉर्ट सिलेबस हे एक विद्यार्थ्यांचं खूप असतं, हे सिलेबस शॉर्ट बघणार आणि तो माझा ऑप्शनल किती, तसं नाही. ठीक आहे, शॉर्ट सिलेबस बऱ्याचदा लेंदी ठरतो, कळतं का तुम्हाला, त्या शॉर्ट सिलेबससाठी वाचावं खूप लागतं. फक्त शॉर्ट सिलेबस, आता शॉर्ट सिलेबस आहे आणि तुमचा इंटरेस्टच नाही आहे त्याचा, मग किती असलं तरी काही तुम्हाला ते म्हणजे एखादं फिलॉसॉफीचं आहे तर एक पेज ते वाचणं सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना ते जड वाटत असतं, मग काय करणार आहे तुम्ही. म्हणून सिलेबस शॉर्टचा विषय नाही आहे, तुम्हाला ते वाचताना तुम्हाला इंटरेस्ट किती आहे, तुम्हाला ते समजतं किती, तुमची आकलन क्षमता त्या पर्टिक्युलर विषयाची कशी जमते, इंटरेस्ट कसा मेंटेन होतो, तुम्ही लॉंग आवर्स बसायचं आहे अभ्यास करायला, मग ते कसं मेंटेन करणार आहात तुम्ही, हे विचारात घेणं खूप गरजेचं ठरतं. नोट्स अवेलेबिलिटी, म्हणजे आता ऑलमोस्ट सगळ्या त्या टेक्नॉलॉजीच्या त्याच्यामुळे सगळ्याच ऑप्शनलच्या नोट्स अवेलेबल आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय असतं की हा ट्रेंड फॉलो केला जायचा की ह्याचं नोट्स इझिली अवेलेबल होतात तर हाच ऑप्शनल असं आहे बरं का, म्हणजे पण तसं न करता, म्हणजे हे सगळे बिगेस्ट मिस्टेक आहेत. नोट्स अवेलेबिलिटी, म्हणजे ह्याचं मिळतंय ना मटेरियल मला, म्हणजे तर मग मी तो ऑप्शनल घेणार, पण तुला समजतो किती विषय, हा विषय हा विचार करणं खूप गरजेचं ठरतं, त्याचं ॲनालिसिस करणं गरजेचं ठरतं, त्या विषयाच्या पॅरामीटर्स म्हणजे त्या विषयाचं जे काय अगदी व्होकॅब्युलरी सुद्धा मला समजत नसेल आणि म्हणजे उदाहरणार्थ जर म्हटलं आपण कायदा किंवा लॉ किंवा इकॉनॉमी बघितलं तर त्याच्यामधल्या टर्मिनॉलॉजी आपल्याला कळतच नसतील, त्याच्या नोट्स अवेलेबल तुमच्याकडे कितीही चांगल्या नोट्स, कितीही चांगल्या टॉपरच्या नोट्स किंवा किती चांगल्या मेंटॉरच्या नोट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील तर त्याचा फायदाच होणार नाही जोपर्यंत तुम्हाला तो विषय समजणार नाही. त्यामुळं हे पॅरामीटर्स लावणं खूप घातक ठरतं तुम्हाला. काय करायचं आहे चूज करताना, काय फॅक्टर्स, सगळ्यात पहिलं स्वतःला विचारा
शांतपणे स्वतःला विचारा की मी कुठल्या ऑप्शनलसाठी, म्हणजे कुठलाही ट्रेंड नाही माझ्या डोक्यामध्ये, कुठलाही इतरांचा इन्फ्लुएन्स नाही आहे. स्वतःला विचारेन मी शांतपणे, माझा इंटरेस्ट एरिया काय आहे, मला काय वाचताना इंटरेस्ट राहतो, लॉंग टर्म वाचायचं आहे, खूप जास्त वेळ वाचायचा आहे, त्याचे वेगवेगळे पुस्तकं त्याची वाचायचे आहेत, डीप घ्यायचं. ऑप्शनलची डिमांडच काय आहे, ऑप्शनलची डिमांडच आहे एक्सपर्टी नॉलेज, म्हणजे तुम्हाला डीपमध्ये नॉलेज घ्यायचं आहे त्याचं. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ मी दिलं पॉलिटिकल सायन्सच्या संदर्भात इंटरनॅशनल रिलेशन, आता इंडिया चायना संदर्भात तुम्ही लिहायला लागलाय तर जीएसचं रायटिंग वेगळं पडेल. ऑप्शनलला तुम्हाला थिंकर्स, ठीक आहे, पॉलिटिकल थिअरीज काय आहेत ह्या अँगलनं उत्तर लिहावं लागेल. हे मला कितपत जमतंय. सोशोलॉजीचा असेल एखादा टॉपिक, ठीक आहे, जीएसचा सोशोलॉजी, इंडियन सोसायटी, प्रॉब्लेम्स ऑफ ट्रायबल वुमेन्स असा असेल, हा ट्रायबल वुमेन्सचा प्रॉब्लेम्स डिस्कस करा, हे असं आपला क्वेश्चन आहे. तो जीएसला खूप वेगळ्या पद्धतीनं लिहायचा आहे. तुम्हाला सोशोलॉजी ऑप्शनलला तो खूप वेगळ्या पद्धतीने लिहायचा आहे. सोशोलॉजीच्या थिअरीज वगैरे, थिंकर्स काय म्हणतात, ठीक आहे, ह्या अँगलनं बघायचं आहे. असा डिफरंट ठरतो ऑप्शनल, ठीक आहे. म्हणून पहिला स्वतःला विचारा की ह्या सगळ्या गोष्टी करताना माझा इंटरेस्ट कशात आहे, मी कितपत वाचू शकतो त्या विषयाचा, मी कितपत त्या म्हणजे जे काय विषयाचा आवाका आहे तो कव्हर करू शकतो. आता ते कशावर डिपेंड ठरेल, तुमच्या ते इंटरेस्टवर डिपेंड ठरेल. बॅकग्राऊंड काय आहे तुमचं. आता बॅकग्राऊंड म्हणजे फक्त ग्रॅज्युएशनचं बॅकग्राऊंड नाही, ग्रॅज्युएशन तर आहे पण फक्त हे तर नाही आहे. बॅकग्राऊंड म्हणजे तुमचं वाचन किती आहे, उदाहरणार्थ तुमचं इतर वाचन सुद्धा कारणीभूत ठरेल ह्याच्यात. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक विशिष्ट प्रकारचं साहित्य वाचण्याचा त्यांना सवय असते. मग आता समजा साहित्य वाचलं असेल त्यांनी खूप चांगलं, मराठी साहित्य वगैरे, तर ते मराठी साहित्य ऑप्शनल त्यांना खूप इझी जातं. का जातं, ऑलरेडी त्या सब्जेक्टची पर्टिक्युलर त्यांच्याकडे व्होकॅब आहे, एक समज आलेली असते वाचनातून त्यांना त्या विषयाची. तसं समजा काही विद्यार्थ्यांना पॉलिटिकल थिअरीज वगैरे वाचायचं सवय असेल आधीपासून, तर त्यांना पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल जड जात नाही. तसंच सोशोलॉजीच्या बाबतीत, तर ते बॅकग्राऊंड तर ते स्ट्रॉंग असेल. फक्त ग्रॅज्युएशनचं नाही, ग्रॅज्युएशन आता एखाद्या विद्यार्थ्याने सिरियसली खूप चांगल्या पद्धतीनं सोशोलॉजीचा ऑप्शनल केला असेल, सोशोलॉजीचा अभ्यास केला असेल ग्रॅज्युएशन दरम्यान, तर तो ऑप्शनल त्यांना इझी जाईल. हे पॅरामीटर्स लावायचे. वाचन कसं आहे तुमचं एखाद्या विषयासंदर्भातलं, नसेल तरी सुद्धा मग ते कसं ॲनालिसिस करायचं ते आपण बघणार आहोत. म्हणजे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज जीवनामध्ये अवांतर वाचण्याची सवय नसते. 12वी नंतर जे कोणी 12वी नंतरचे ग्रॅज्युएशनच्या फेजमधले विद्यार्थी बघतात त्यांना सांगेल तुम्ही वाचनाचा आवाका वाढवा जरूर. पण काही काही जण काय करतात, ग्रॅज्युएशनपर्यंत फारसं काही वाचलेलं नसतं, पण ते स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये येतात, तर त्यांना वाचन वाढवणं खूप गरजेचं ठरतं. मग ऑप्शनल सिलेक्शन करताना मग त्यांचं वाचन वगैरे हे प्रभावशाली घटक ठरतात. मग नसेल तरी सुद्धा ते आपल्याला ऑप्शनल सिलेक्ट करायचंच आहे. पण एक महत्त्वाचं फॅक्टर म्हणून तुमचं वाचन कसं आहे ते सोपं जातं, म्हणजे जेणेकरून हे फॅक्टर्स विचारात घेतले की ऑप्शनल सिलेक्शन करणं तुम्हाला सोपं जातं. कुठल्या पद्धतीचं तुम्हाला आता काही विद्यार्थी असतात त्यांना आंतरराष्ट्रीय संबंधाचं विशिष्ट पद्धतीचं वाचन करण्याची सवय असते, लेख, अग्रलेख वगैरे, फक्त पुस्तकच वाचन नाही याच्यामध्ये, तुम्ही आर्टिकल किंवा न्यूजपेपरमधले विशिष्ट काही विद्यार्थ्यांना ऐतिहासिक गोष्टी वाचणं वगैरे खूप इंटरेस्टिंग वाटत असतं, तर ते हिस्ट्री ऑप्शनलकडे ते वळू शकतात. अशा पद्धतीने हे पॅरामीटर्स तुम्हाला बघायचे, म्हणजे हे बॅकग्राऊंड असं तुम्हाला उपयोगी ठरेल. सिलेबस लेंथ अँड डेप्थ हा खूप महत्त्वाचा विषय आहे. पण फक्त लेंथ, मी मगाशी सांगितलं की कमी आहे सिलेबस म्हणून त्याच्यात जंप करायचं ते ऑप्शनल असं नाही. तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि कितीही लेंदी सिलेबस कितीही मोठा असला तरी तो तुम्हाला ऑप्शनल चांगला आहे तुमच्यासाठी. का, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्या विषयाचा इंटरेस्ट आहे, तुम्ही त्या विषयामध्ये खूप वाचन, सखोल वाचन तुम्ही करू शकता म्हणून, आणि त्याच्यावर तुम्ही वाचन करू शकता म्हणजे काय, एक्झामची डिमांड फुलफिल करू शकता, तुम्ही राईट करू शकता, त्या विषयावर लिहू शकता. लिहाल कधी, मी सांगितलं लिखाणाच्या संदर्भात की लिहाल कधी, ज्यावेळी अधिकाधिक वाचाल. तुम्हाला त्या विषयाचे वाचनावर पकड नसेल तर तुम्ही लिहू शकणार नाही. मग लिहिणे आपल्या एक्झामची डिमांड आहे, ते कधी लिहाल तुम्ही, ज्यावेळी तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं वाचू शकाल तेव्हाच तुम्ही ते लिहू शकाल. मग म्हणून काय आहे, फक्त लेंथ अँड डेप्थ मागे सांगितलं की कमी आहे म्हणून नाही, पण समजा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही कितीही लेंदी ऑप्शनल घेतला तरी तुम्ही इंटरेस्टिंगली कमी वेळेत कव्हर करू शकता. ठीक आहे, तर
मी कितपत करेन हाच पॅरामीटर लावायचा. म्हणजे मग मी कितपत करेन म्हणजे आपण पहिल्या पॅरामीटरकडे जातो. मी कितपत करेन हा कशावर डिपेंड ठरतो, तुमचा इंटरेस्ट आणि बॅकग्राऊंडवर. म्हणजे तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही खूप मोठा सिलेबस कव्हर करू शकता. तुम्ही त्या फ्लोमध्ये जाता, तुम्हाला वाचायला आवडतं तर तो तुमचा ऑप्शनल कव्हर होत जातं. म्हणजे पॉलिटिकल सायन्स असेल, हिस्ट्री असेल, सोशॉलॉजी असेल, फिलॉसॉफी असेल सुद्धा. काही विद्यार्थ्यांना फिलॉसॉफी वाचताना सुद्धा म्हणजे फ्लो मेंटेन करतात ते. का ते वाचन त्यांना आवडतं आणि मग त्याच्यातून ते व्यक्त व्हायला सुद्धा त्या पद्धतीने जातात. मग ते वाचलेलं व्यक्त होणं म्हणजेच लिहायचं आहे आपल्याला. फक्त काय करायचं आहे, मग आपल्या एका पर्टिक्युलर ढाच्यामध्ये आणायचं, पर्टिक्युलर साच्यामध्ये ते लिहायचं आहे. UPSC किंवा MPSCचे आपले त्याचं रायटिंग स्किल आहे, त्यानुसार त्याच्यामध्ये ते एक्झामच्या डिमांडनुसार ते लिहायचं आहे. ठीक आहे. पण लिहाल कधी, ज्यावेळी वाचाल त्यावेळी. आणि वाचाल कधी, मी कितपत करू शकेन, म्हणजे माझा इंटरेस्ट आणि माझं बॅकग्राऊंड काय त्याच्यावर ते डिपेंड ठरेल. मग माझा इंटरेस्ट कसा आहे ते तुम्हाला अनालाइज करायला लागेल आणि ते करून मग तुम्ही ऑप्शनल घ्यायचं. म्हणजे हा खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे. मी कितपत करेन, म्हणजे मला कंटाळा आलाय, म्हणजे कंटाळा मग ॲक्च्युली काय येतो मी सांगितलं तुम्हाला या आधीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा. कंटाळा येतो म्हणजे तुम्ही फ्लो मेंटेन करू शकत नाही. फ्लो का मेंटेन करू शकत नाही, तुम्हाला त्या विषयाची किंवा त्या पर्टिक्युलर जे काय वाचत आहात त्याचं तुम्हाला त्या टॉपिकचं तुम्हाला इंटरेस्ट वाटत नाही. ठीक आहे. मग तो इंटरेस्ट एक तर मग आता दोन गोष्टी कराव्या लागतील. एखादा ऑप्शनल घेतलाच असेल काही विद्यार्थ्यांनी तर त्याच्यात इंटरेस्ट क्रिएटच करावा लागेल तुम्हाला. पण आज आपण बोलतो ऑप्शनल सिलेक्ट कसा करायचा त्याच्यावर. ठीक आहे. मग सिलेक्ट करताना आपण मी कितपत करू शकतो हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा. आणि एक महत्त्वाचा एक पॅटर्न जर्नलिंग हा खूप महत्त्वाचा प्रकार मी सांगितलेल्या वेळी खूप वेळा बोललेलो आहे ऑलमोस्ट. ठीक आहे. तर हे तुम्ही आहे ना ऑन पेपर करा. हे सगळं ऑप्शनल सिलेक्शनचं नवीन विद्यार्थी जे आहेत ना ते ऑन पेपर करा, लिहा हे सगळे. मी कितपत करेन हा प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. आता काय टेक्नॉलॉजीमुळं ऑलमोस्ट सगळेच रिसोर्स म्हणजे सगळ्याच ऑप्शनलचे सगळ्या ह्याचे तुम्हाला रिसोर्सेस अवेलेबल आहेत. पण तरीसुद्धा माझ्याकडे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मी सांगतो, मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो आहे, की माझ्याकडे काय अवेलेबल आहे ह्याचं. म्हणजे बुक्स काही अवेलेबल कशा पद्धतीने त्या विषयाचे पर्टिक्युलर नोट्स, गायडन्स ह्या सगळ्या गोष्टी मी बघेन. ठीक आहे. आणि त्याचा आवाका मग बघेन. हे नंतर मला आवाका बघायचा आहे त्याचा. त्या विषयात आवाका किती आहे. म्हणजे आता काही वेळा काय ठरतं की तुम्हाला पर्टिक्युलर काही पुस्तकं वाचून इतरही काही तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशनसाठी वाचावं लागतं. असे काही ऑप्शनलची डिमांड ठरते. पण तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते सुद्धा करा. ठीक आहे. म्हणून फक्त आवाका बघून नाही चालणार. पण आवाका एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. पण तो बघावा लागेल. का आता इथं का बघायचं आपल्याला, की बाबा टाईम आहे काहीतरी. एका म्हणजे आता एक्झाम आहे ना, आता 2027च्या विद्यार्थ्यांसाठीचा आता विचार केला तर ही ॲक्च्युली काउंटडाऊन सुरू झालं 2027च्या एक्झामसाठी. मग आता माझा ऑप्शनल सिलेक्ट मला टाईमचं पण लिमिट आहे. तर तो फॅक्टर विचारात घेऊन मला ते करायचं. म्हणून मला आवाका बघायचा आहे. त्या विषयाचा आवाका कसा आहे. ठीक आहे. स्टॅटिक आहे, त्याला करंटला खूप अटॅच आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आवाका आपल्याला त्याच्यामध्ये तो विचार करायचा. ठीक आहे. गायडन्स अवेलेबल आहे का त्याचं, कसं काय ऑनलाईन ऑफलाईन. ठीक आहे. त्याचे मेंटॉर्स कसे अवेलेबल आहेत हे बघावं लागतील. बुक्स तर आपल्याला मिळतील, बुक्स मिळतील, नोट्स मिळतील. पण तुम्ही आवाका बघा आणि त्याचे त्या पर्टिक्युलर विषयाचे मेंटॉर्स कसे आहेत, त्यांची मेंटरशिप कशा पद्धतीची आहे किंवा ह्या सगळ्या पण गोष्टी बघा. म्हणजे अगदीच अवेलेबल आहे नाही, पण तुम्हाला ती मेंटरशिप कितपत त्या विषयाची हे होते, हे सगळे पॅरामीटर्स तुम्ही बघा आणि मग तुम्ही पुढे जायचं आहे आपल्याला. ठीक आहे. हे लक्षात आलं. आता ओव्हरलॅप GS हे दुय्यम आहे पार्ट हा. बट याचा विचार केला तर काय होतं, की मी जसं मगाशी सांगितलं की GS 1, 2, 3, 4 आणि एससीचा आपण बघू. एससी आता याला एखादा कुठला ऑप्शनल आहे, एखादा ऑप्शनल तर याला किती इम्पॅक्ट करतो तुमचा. आता हे मात्र कधी करा माहिती आहे का, निव्वळ ह्या गोष्टीवर नका जाऊ. बरेच विद्यार्थी काय करतात की याचा इथं खूप इम्पॅक्ट आहे म्हणून जातात. तसं न करता की एखादा तुमचा ऑप्शनल झाला, म्हणजे 2-3 ऑप्शनल तुम्ही सॉर्ट आउट केलेत किंवा 2 केलेत, कन्फ्युजन झालंय, तर तुम्ही इकडं जा की कुठे GSला जास्त, कारण ऑप्शनल तर करायचंच आहे पण मॅक्झिमम मी आउटपुट त्या ऑप्शनलमधून कसं काढू शकतो. उदाहरणार्थ PSIRचं बघा, जॉग्राफी आहे, हिस्ट्री ऑप्शनलचं बघा, सोशॉलॉजी ऑप्शनलचं बघा. आता हिस्ट्री ऑप्शनल घेतला तर GS 1चं तुमचं कव्हरेज होऊन जातं. GS 1चं एन्सेंट, मिडल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री जे काय तो पार्ट तुमचा जॉग्राफी ऑप्शनलमध्ये GS 1चं जॉग्राफीचा पार्ट कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट GS 3मध्ये ठीक आहे. हा काही पार्ट असं सिलेबस, म्हणजे सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर व्हायला सुरू होतील.
ठीक आहे. हिस्ट्रीचं बघितलं, सोशॉलॉजीचं बघा, इंडियन सोसायटीमध्ये इम्पॅक्ट आहे, त्याच्यानंतर एस मध्ये इम्पॅक्ट पडतो. हे बाकीचं म्हणजे एस मध्ये तर कुठलाही तुम्हाला जीएसचा सुद्धा जे तिथं आपल्याला त्यानुसारच लिहायचं आहे. एस म्हणजे काय दुसरं तिसरं काय नाही, तुमची एक वैचारिकता कशी आहे ती चेक केली जाते ह्या बाकीच्या सगळ्या जीएसच्या अभ्यासातून. पण आता आज आपण ऑप्शनलवर बोलतोय, तर ऑप्शनलचा कसा इम्पॅक्ट इतर ह्याच्यावर पडू शकतो, इतर माझ्या प्रिपरेशन कसं इज होईल, म्हणजे माझं इतर एफर्ट्स कसे कमी होतील, हा एक पॅरामीटर आपण ऑप्शनल सिलेक्शनबद्दल लावू शकतो. ठीक आहे. हे उदाहरणं काही दिलेले खूप आहेत आणखी, पण मी प्रातिनिधिक स्तरावर ही उदाहरणं तुम्हाला बघितलं. तर अशा पद्धतीनं हा एक आपण पॅरामीटर आपण लावू शकतो ऑप्शनल सिलेक्शनसाठी. ठीक आहे. आता फायनलाइज कसं करायचं, म्हणजे हे काही पॅरामीटर्स मी सांगितलं, आता फायनलाइज करायचं पर्टिक्युलर खूप चांगलं टेक्निक आहे ह्याच्यामध्ये. मी मगाशी सांगितलं की तुम्हाला NLP कोच मी पहिल्या स्लाइडला नेहमी सांगत होतो, त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू सिस्टम म्हणून एक आहे. म्हणजे प्रत्येक माणसाच्या काय असतात, पर्टिक्युलर काही व्हॅल्यूज असतात. बऱ्याचदा काय होतं की व्हॅल्यू कॉन्ट्राडिक्शन होत असतं. मग ते का होतं की आपल्याला आपल्या व्हॅल्यू आणि समोरच्या व्हॅल्यू समजत नाहीत प्रॉपर. तर त्या व्हॅल्यू तुमच्या कोअर व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तर NLPचे काही टेक्निक्स आहेत, तर ते मी वापरत असतो. तर ते टेक्निक सेम मी इथं UPSCच्या ह्याच्यावर मी सांगितलेलं. म्हणजे काय करा तुम्ही 2, 3 किंवा 4, आता इथं 10 ऑप्शनल मी काढली लिस्ट आणि त्या 10 मधून मी सिलेक्ट करणार, हा असा काय प्रकार करू नका. मॅक्स 4 काढा किंवा 5. मी इथंच थांबण्याचा मी सल्ला देतोय. आता एकचा तर प्रश्नच नाही, एक काढला आणि तोच ऑप्शनल म्हणजे तो ब्लाइंडली घेतला तुम्ही असा त्याचा अर्थ होईल. किमान दोन मध्ये पण काय कन्फ्युजन होईल की बऱ्याचदा काय होतं की तुम्ही 2 प्रायोरिटीने घेता आणि तिसरा तुमच्यासाठी कधी कधी तुमचा इंटरेस्ट एरिया असतो. ठीक आहे. मग हे 2 तर कसे काढणार, म्हणून 3, 4 हे बेस्ट फॉर्म्युला राहील. इथंच मी थांबण्याचा सल्ला देतो, पण तरी सुद्धा तुम्ही 5वा घेऊ शकता म्हणजे बेटर अनालिसिससाठी. मग आता हे घ्यायचं आणि घेतल्यानंतर मग आपल्याला अनालिसिस करायचं. मग आता ते कसं करणार अनालिसिस तुम्ही, आता बघा इथं मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. इथेच मी तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण देतो. फॉर एक्झाम्पल एक्स ऑप्शनल आहे, वाय ऑप्शनल आहे आणि झेड ऑप्शनल आहे. आता मी आधीच्या ह्याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये बरेच पॅरामीटर्स सांगितले, ते पॅरामीटर्स तुम्ही राईट डाऊन करून घेतलेले आहेत. आता त्याच्यानुसार कंपॅरिझन करायचं प्रत्येक पॅरामीटरसाठी मी कितपत करेन, हे एक्स ऑप्शनल मी कितपत करेन, माझा इंटरेस्ट किती आहे, माझा इंटरेस्ट किती. ठीक आहे. हे खूप आहे बघ का प्रॅक्टिकली. ह्या पद्धतीने केलं ना, तुमचा जवळजवळ जो ऑप्शनल तुमचा येईल ना याच्यातून, किंवा आणखी इथं असेल आणखी काही, ते 4 घेतले असं समजू आपण. ठीक आहे. 4 मी थांबायला सांगितले, तुम्ही 5 घेऊ शकता. तर इथं ही सिस्टम आहे ह्या पद्धतीनं. आता हे केलं ना, एक मॅथमॅटिकल पद्धतीनं आपण एका कन्क्लुजन पर्यंत जाणार आहोत. मग आता फॉर एक्झाम्पल हे सगळे पॅरामीटर्स आहेत. ठीक आहे. हे सगळ्या पॅरामीटर्सचे चार्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. माझं वाचन मी कितपत करेन हा सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर आहे. ही गायडन्स वगैरे पण तुम्ही ऍड करू शकता. हां, मग अशा पद्धतीनं मग आता काय करायचं, त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आहेत, म्हणजे आता आपण चर्चा केल्या. आता इथं काय करायचं, वाचनाचा मी कितपत वाचू शकेन हे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि काय करायचं याच्यामध्ये एक ऍड करायचं PYQ वाला, म्हणजे पेपर फक्त बघायचे आहेत. आता काय असतं माहिती आहे का, तुमचा एक साधारण अभ्यास झालेला असतो, एक साधारण तुम्ही या क्षेत्रात येताना तुम्ही बाकीचं पण सिलेबस बघितलेलं असतं. त्याच्यातून PYQ बघून ऑप्शनलचे तुम्हाला अंदाज येईल की अरे हां, ह्या विषयात असं येतं. समजलं. म्हणजे जीएसचं वेगळं आणि ऑप्शनलचं बघायचं. म्हणजे आता मी मगाशी उदाहरण दिलं, आदिवासी महिलांचे चॅलेंजेस किंवा प्रश्न समस्या, हा प्रश्न आहे जीएसचा आहे, पण ऑप्शनलची डिमांड वेगळं आहे. ह्या पद्धतीने मग तिथं ऑप्शनलला तोच प्रश्न कसा ट्रिकी केलेला असतो, एखाद्या थिंकरचं नाव असतं किंवा काय. ठीक आहे. काही थिअरीज असतात, तर ते कितपत मला झेपतं, कितपत मला समजतं, हे बघायचं आहे आपल्याला. मग हे पॅरामीटर्स लावले की मग इथे काय होतं की एक ऑप्शनल जे आहे ना तुमचा पहिलाच कट होतो. हे प्रॅक्टिकल आहे, मी सांगायला लागलो ते तुम्ही करून बघा जरूर. पण ह्याच्यासाठी आधी आत्तापर्यंतचं लेक्चर पण आहे ना, तुम्ही व्यवस्थित तुम्ही बघा आणि ते ऑन पेपर घ्या. मग राहतात 2 मध्ये तुम्हाला मग थोडंसं करायचं. मग 2 मध्ये परत मग तुम्हाला सगळ्यात जास्त पॅरामीटर कुठला लावायचं की मी कितपत करेन. आता याच्यातून सापडणार नाही बरं का बऱ्याचदा उत्तर. मग काय करायचं, PYQ बघायचं आणि मग तुम्हाला समजेल की मी लिहू शकेन, मी कितपत लिहीन, मी कितपत करीन झालं ना, मी कितपत लिहीन.
बऱ्याचदा काय असतं की सोशॉलॉजी तुम्हाला वाचायला खूप वाटतं, छान वाटतं, पण त्याचे लिहिताना उत्तर गवसत नाही तुम्हाला. लक्षात येते? मग मी कितपत लिहीन हा प्रश्न विचारा आणि याच्यानंतर तुमचा ऑप्शनल फिक्स होऊन जाईल. बिलीव्ह मी, फिक्स म्हणजे फिक्स होऊन जाईल ऑप्शनल तुमचा. ठीक आहे? तर अशा पद्धतीने हे आहे. हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की हेच लेक्चर तुम्ही बघा, ह्याच्या नोट्स बनवा. नोट्स बनवा म्हणण्यापेक्षा की नाही, हे प्रॅक्टिकल आहे. थोडंसं तुम्ही ऑन पेपर घ्या, ज्यांचा ऑप्शनल सिलेक्ट झाला नाही ते. ज्यांचा सिलेक्ट आहे त्यांनी तोच अभ्यास करायचा आहे. ज्यांचं सिलेक्शन नाही झालं, नव्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगतो किंवा काही कन्फ्युजनमध्ये काही विद्यार्थ्यांनी आता एखादा एक 6 ऑप्शनल टाकून सोडलाय फॉर्म, एक्झाम फॉर्ममध्ये. आणि 27 साठी ते नव्या ऑप्शनलचा विचार करतायत. सॉरी, 26चा तर भरलाय किंवा जे 27 साठी तयारी करतायत त्यांच्यासाठी एक ऑप्शनलसाठी मला विचार करायचा. तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. तुम्ही ऑन पेपर घ्या. मी जे पॅरामीटर्स सांगितले ते सगळे पॅरामीटर्स घ्या. त्याचे उत्तर शोधा त्याच्यातून आणि हा एक्सपेरिमेंट करा. हा एक्सपेरिमेंट केला की तुम्हाला त्याचं उत्तर सापडून जाईल. ठीक आहे? प्रॅक्टिकल आहे, करून बघा जरूर. याच्यातून उत्तर येईल तो जवळ तुमचा ऑप्शनल असेल तुमच्या ज्या ह्याच्यासाठी ओव्हरऑल म्हणजे तुम्हाला बेस्ट ऑप्शनल तुमच्यासाठी कुठला असेल तर तो असेल. ठीक आहे? तर आज आपण इथंच थांबूयात. हे लेक्चर तुम्ही इतर विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा या मार्गदर्शनाचा फायदा होईल. आणि हे आपण असेच वेगवेगळे टॉपिकचे सिरीज चालू ठेवणार आहोत. तुम्ही इग्नाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी, अशीच गायडन्स सिरीज फॉलो करण्यासाठी. आणि हे लेक्चर जे आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. तुर्तास आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.